MCR झालेला आहे। माझं नाव ॲडव्होकेट प्रियेश जाधव आणि हरीश सरोदे सरांनी बाजू मांडलेली आहे। याच्यामध्ये आम्ही ओरिजिनल कंप्लेंट ॲपियर झालेले, पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, तर MCR झालेला आहे। त्याच्यामध्ये सेक्शन ॲड ऑन केले, पोक्सो ॲक्टनुसार सेक्शन 6 आणि 10 ॲड ऑन केलेले आणि शाळेची मुख्याध्यापिका, अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना पाहिजे सेक्शन 6 पनिशमेंट आहे त्याच्यामध्ये आणि सेक्शन 21 आणि ॲड ऑन केलेलं आहे। सेक्शन 6 मध्ये पनिशमेंट दिलेली आहे पोक्सो ॲक्टनुसार। कोर्टामध्ये ॲक्च्युली त्यांनी न्यायालयीन कोठडी मागवली, त्यामुळे आम्ही जास्त आर्ग्यू करता आलं नाही त्याच्यात। हो, पोलिसांनीच न्यायालयीन कोठडी मागवली होती आणि सेक्शन 6 हा ॲड नव्हता केला तर आम्ही सांगितलं होतं, परंतु यावेळी त्यांनी ॲड करून आणलेलं आहे सेक्शन 6। मुख्याध्यापिका आणि संचालक यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी काही आर्ग्युमेंट केली का? 3 आरोपी म्हणजे फरार म्हणून दाखवलेले आहेत, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्ष या तिघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पाहिजे असलेल्या आरोपीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे। फरार आहेत असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं का? हो, कोर्टामध्ये त्यांचा ऑलरेडी रिमांड रिपोर्टमध्ये त्याचं मेन्शन आहे की तीन आरोपी पाहिजे आम्हाला याच्यात। एकंदरीत वकिलांनी या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे आणि 3 आरोपी या पूर्ण याच्यामधनं फरार असल्याचं देखील पोलिसांनी न्यायालयाकडे मांडल्याचं त्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।